नमस्कार, मी तृप्ती रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खेकडा फ्राय ही रेसिपी आणि ह्या रेसिपीला मॅक्झिमम 10 ते 15 मिनटं लागणार आहेत. तुम्हाला कोणतंही वाटण न करता साध्या सोप्या पद्धतीने बनवायचे. तर चला आपण सुरुवात करूया. तर इथे मी 7 ते 8 खेकडे साफ करून घेतलेत आणि ही रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये मी साफ करायची पद्धत सांगितली आहे. आणि इथे कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचाच मीठ टाकले आणि इथे खेकडे टाकून आपल्याला हे आलटून पालटून घ्यायचं आहे. थोडंसं म्हणजे त्याला ते मसाला लागण्यासाठी थोडं फ्राय करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लासच पाणी टाकणार आहे, कारण जास्त पाणी नाही टाकायचं, आपल्याला पाणी त्याच्यातून काढायचं नाही आहे. आणि अर्धा ग्लास पाणी टाकून हे आपल्याला 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवून 10 मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे बघा आपले शिजवून झाले, 10 मिनटं कंप्लीट झाले आणि याचं बघा छानपैकी कलर चेंज झाला आणि आपण जे पाणी टाकलं होतं त्या प्रमाणात बरोबर शिजलं हे. आणि आता आपण फोडणीला देऊया. हे कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलं आहे आणि 2 कांदे मी बारीक चिरून घेतले होते, ते मी यामध्ये फ्राय करते. तर कांदा थोडा लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय झाला आहे बघा, कलर पण चेंज झाला आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता टोमॅटो टाकते. टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतले. हे छानपैकी फ्राय करायचे आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आणि हे छानपैकी फ्राय करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला टाकला आहे थोडा आणि थोडी धना पावडर टाकली आहे. आणि पुन्हा आपल्याला आता इथे कलरसाठी मी काश्मीरी मिरची पावडरचा यूज करणार आहे. हे छानपैकी परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे खेकडे टाकायचे आणि ह्यांना अजून 5 मिनटं जास्तीत जास्त आपल्याला हे असे छानपैकी तेलामध्ये ना फ्राय करायचं. एक थेंबही पाण्याचं टाकायचं नाही आहे, लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे. आणि वरून छानपैकी कोथिंबीर स्प्रेड करायची आहे. बघा झालं आपला खेकडा फ्राय रेसिपी. एकदम ही रेसिपी तुम्ही म्हणजे खेकडा आहे ना, हे तांदळाच्या भाकरीबरोबर खूप उत्तम लागते. तर आपला तयार आहे खेकडा रेसिपी.